शहराच्या मध्यभागी अचानक हाहाकार होतो. एक व्यक्ती शस्त्र घेऊन परिसरात घुसमट करत आहे. लोक घाबरून बाजूला होत आहेत. वातावरण टेन्शननी भरलेलं होतं आणि मग अचानक पोलीस येतात. हे ऐकताना चित्रपटातली कथा वाटतं. पण नागपूरमधील प्रतापनगर या ठिकाणी पोलिसांच्या धडकेत ही खरी घटना घडली. प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार हतपार आरोपी शस्त्रासह गोंधळ घालताना रंगेहात पकडला गेला. आरोपीकडून शस्त्र जप्त करण्यात आली असून त्याच्यावर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू केला आहे आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. हा प्रकार नागपूर शहरातील पोलीस यंत्रणेची तत्परता आणि कार्यक्षमता दर्शवणारा ठरला आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांमुळे आम्ही शोध मोहीम राबवलेली होती. तर काल दिनांक 23/1/2026 रोजी सर्चिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडाबे म्हणून, तो शस्त्र घेऊन फिरत असल्याने. तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता त्यामध्ये चौकजवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करणे असे 425चा कलम भारतीय हत्यार कायदा आणि 142 मपोका त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करण्यात आले.